संगमनेरमधील दरोड्याचा थरार, मोक्कातील फरार आरोपीसह 3 जण अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे झालेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या कुप्रसिद्ध दरोडेखोरासह 3 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 12 जुलैच्या मध्यरात्री वेल्हाळे येथील चमान कुटुंबाच्या घरावर 5 अनोळखी दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने हल्ला करत घरच्यांना मारहाण केली होती. तसेच सुमारे 2.25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथून मुख्य आरोपी अक्षय उमऱ्या काळे आणि त्याचा साथीदार तेजस सगळ्या काळे यांना ताब्यात घेतले. तसेच चोरीचे दागिने, सोने खरेदी करणाऱ्या आणि तपासात सहकार्य न करणाऱ्या शैलेंद्र डहाळे या सराफालाही पोलिसांनी गजाआड केले. विशेष म्हणजे अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय काळे याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात मोक्का अंतर्गत कारवाई झालेली असून तो अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता. या कारवाईमुळे संगमनेर आणि परिसरातील इतर 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. या टोळीतील उर्वरित फरार 4 आरोपींचा शोध आता संगमनेर शहर पोलीस घेत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.